नमस्कार. आज आपण एका खास आणि खरं सांगायचं तर थोड्या वादग्रस्त डेटिंग गाईडबद्दल बोलणार आहोत. यामध्ये सांगितलेले डावपेच आणि त्यामागचं तत्वज्ञान काय आहे हे सगळं आपण थेट मूळ स्रोतातूनच समजून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. आणि सुरुवातच होते या एका धक्कादायक वाक्याने. हे वाक्य या गाईडचा सूर अगदी स्पष्ट करतं, जो खूपच आक्रमक आणि ध्येयावर केंद्रित आहे. खरं तर हे वाक्यच या संपूर्ण विचारसरणीचा पाया आहे. एकदा का हे समजलं की पुढचे सगळे डावपेच आपोआप उलगडत जातात. पण हे डावपेच समजून घेण्याआधी आपल्याला या गाईडच्या मूळ तत्वज्ञानाकडे बघावं लागेल. सगळा भर आहे पुरुषांचे जग या संकल्पनेवर, जिथे नियंत्रण मिळवणं आणि स्वतःला द प्राइज म्हणजे एक बक्षीस म्हणून सादर करणं हेच मुख्य उद्दिष्ट मानलं जातं. तर ही द प्राइज मानसिकता म्हणजे नेमकं काय? यानुसार डेटिंग म्हणजे एक खेळ आहे, जिथे पुरुषाने स्वतःला असं सादर करायचंय की जणू तो एक बक्षीस आहे आणि समोरच्या व्यक्तीला त्याला जिंकण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. म्हणजे पारंपरिक नियम इथे पूर्णपणे उलट केले आहेत. सगळी सूत्र आपल्या हातात ठेवणं हाच या मागचा मुख्य विचार आहे. बरं, हे द प्राइज असण्याचं तत्वज्ञान प्रत्यक्ष पहिल्या संभाषणात कसं वापरायचं, चला ते पाहूया. कारण याचा थेट परिणाम संपर्क साधण्याच्या नियमांवर होतो. आता बघा, पहिला आणि सगळ्यात मोठा नियम आहे प्रशंसा करायची नाही. हो, बरोबर ऐकलत. या गाईडनुसार प्रशंसा करणं म्हणजे स्वतःला कमी लेखण्यासारखं आहे. जेव्हा तुम्ही म्हणता तुमचे डोळे सुंदर आहेत, तेव्हा तुम्ही नकळतपणे संभाषणाचा ताबा समोरच्या व्यक्तीच्या हातात देत असता. कारण त्यांना असं वाटतं की तुमच्याकडे बोलण्यासाठी काहीच क्रिएटिव्ह नाहीये. मग जर प्रशंसा करायची नाही तर बोलायचं काय? त्यासाठी हे गाईड एक उदाहरण देतं. तुम्ही गोड दिसता, पण तुमच्या डोळ्यात एक गडद वाईट बाजू दिसते. आता बघा, ही ओळ थेट कौतुक करत नाही, उलट एक रहस्य, एक कुतूहल निर्माण करते आणि यामुळे संभाषण पुढे नेण्यास मदत होते, असं या गाईडचं म्हणणं आहे. ठीक आहे, बोलणं तर सुरू झालं, पण आता येतो पुढचा आणि अत्यंत महत्त्वाचा टप्पा. या गाईडमध्ये पहिल्याच भेटीत किस करण्यावर खूप जास्त भर दिला गेलाय आणि त्यामागे खूप मोठं कारणही आहे. आता हे सगळं सोपं वाटावं म्हणून एक युक्ती सांगितली आहे. थेट म्हणायचं की अरे, हा काही लग्नाचा प्रस्ताव नाहीये, फक्त एक फ्रेंडली केस आहे. याने काय होतं तर समोरच्या व्यक्तीवरचं धडपण कमी होतं आणि ती जास्त विचार करत नाही. पण मग मनात प्रश्न येतोच की जर ही इतकी साधी गोष्ट आहे तर यावर एवढा जोर का दिला जातोय? यामागचं खरं कारण काय आहे? चला तेच बघूया. तर हे आहे यामागचं खरं गणित. पहिलं केस म्हणजे फक्त केस नाही, तर एक प्रकारची लिटमस टेस्ट आहे. यातून नात्याची दिशा ठरते. तुम्ही फ्रेंड झोनमध्ये अडकत नाहीत आणि सगळ्यात महत्त्वाचं, कंट्रोल तुमच्याकडे आहे हे सिद्ध होतं. आणि जर नकार मिळाला तर सरळ विषय संपवून पुढे जायचं, असं हे गाईड म्हणतं. चला आता बोलण्याच्या एका वेगळ्याच आणि खूपच प्रगत पद्धतीबद्दल जाणून घेऊया. ही पद्धत खास कंट्रोल ठेवण्यासाठीच बनवली आहे. याला म्हणतात कॉकी अँड फनी. आता हे कॉकी अँड फनी म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर थोडं गर्विष्ठ पण तितकंच विनोदी असणं. म्हणजे समोरच्याला सतत थोडं डिवचायचं, गोंधळात टाकायचं. आणि हे सगळं कशासाठी? तर संभाषणाचा ताबा आपल्या हातात ठेवण्यासाठी. एक उदाहरण बघितलं की लगेच लक्षात येईल. समजा समोरची व्यक्ती सांगते, मी एका मोठ्या लॉ फर्ममध्ये वकील आहे. तर तुम्ही काय उत्तर देणार? तुम्ही म्हणणार, अरे वाह, छान आहे, पण मोठं झाल्यावर काय बनायचं ठरवलेस? बघितलं, इथे तुम्ही तिच्या मोठ्या पदाला सहजपणे बाजूला सारून स्वतःला संभाषणात अधिक पॉवरफुल बनवता. आता येतो या गाईडमधला सगळ्यात विचित्र आणि वादग्रस्त डावपेच. तो म्हणजे डेट विसरण्याचं नाटक करणं. हो, हे चुकून होत नाही तर मुद्दाम करायचं आहे. का? कारण यामुळे समोरची व्यक्ती गोंधळते, तुमच्याबद्दल विचार करू लागते आणि शेवटी तुमच्या मागे लागते. म्हणजेच चेस सुरू होतो. चला तर या सगळ्या डावपेच्या नंतर आता आपण येऊया या गाईडच्या शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या तत्वावर. आणि ते म्हणजे डेटिंगमध्ये तुमची उंची नाही तर तुमचा ॲटिट्यूड महत्त्वाचा आहे. हे एक वाक्य या गाईडचं संपूर्ण सार सांगतं. तुमची उंची महत्त्वाची नाही, तुमची प्रतिष्ठा महत्त्वाची आहे. याचा सरळ अर्थ आहे की तुम्ही कसे दिसता यापेक्षा तुम्ही स्वतःला कसं पाहता, तुमचा आत्मविश्वास किती आहे यावर सगळा खेळ अवलंबून असतो. पण मग ही प्रतिष्ठा म्हणजे नेमकं काय? तर ही तुमची शरीरयष्टी नाही, तर तुमचा ॲटिट्यूड आहे. गाईडमध्ये टॉम क्रूज आणि सिल्वेस्टर स्टॅलॉन यांची उदाहरणं दिली आहेत. उंचीने कमी असूनही त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांची पर्सनॅलिटी त्यांना कितीतरी मोठं दाखवते. आणि या सगळ्या माहितीनंतर एक प्रश्न मागे उरतोच की डेटिंगमध्ये आत्मविश्वास आणि नियंत्रण यांच्यात एक बारीक रेषा असते. ती नेमकी कुठे संपते?
या गाईडमध्ये सांगितलेले डावपेच हे आत्मविश्वासाचे आहेत की शुद्ध नियंत्रणाचे? हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?